संघटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा डिझेल पेट्रोल स्वयंपाकची गॅसची दरवाढ करणाऱ्या नालायक भाजप सरकारचा डिझेल पेट्रोल स्वयंपाकची गॅसची दरवाढ करणाऱ्या नालायक भाजप सरकारचा जीवनावश्यक वस्तूचा दर वाढवणाऱ्या नालायक भाजप सरकारचा। नमस्कार, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात महिलांचे निवेदन। विविध योजनांच्या अटी शिथिल करण्याची मागणी। इचलकरंजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, हातकणंगले तालुका आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने प्रांताधिकारी इचलकरंजी यांना विविध जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, वाढती महागाई तसेच शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करणाऱ्या विविध प्रश्नांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली। संघटनेने निवेदनात म्हटले आहे की देशातील सर्वसामान्य जनतेचे जीवन महागाईमुळे अधिक कठीण झाले असून पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसच्या वाढत्या दरांचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे। यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढून सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे। निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे वाढलेले दर तात्काळ कमी करावेत। वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनांसाठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 रुपयांवरून वाढवून अधिक लाभार्थींना पात्र ठरवावे। निराधार पेन्शन योजनेसाठी उत्पन्न मर्यादा 1,00,000 रुपयांपर्यंत वाढवावी। अनुसूचित जाती जमाती योजनांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 44,000 रुपयांवरून 1,00,000 रुपयांपर्यंत वाढवावी। हातकणंगले तालुक्यातील बंद पडलेल्या व प्रलंबित औद्योगिक शेड्समध्ये रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करावेत। कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द कराव्यात। शासनाने जमीनधारणा कायद्यातील 2011 पूर्वीच्या निर्बंधांचे पुनर्निर्धारण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। पात्र असूनही विविध सरकारी योजनांचा लाभ न मिळालेल्या महिलांना तात्काळ लाभ देण्यात यावा। देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा। महाराष्ट्र सरकारने देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2024 अंतर्गत संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। या निवेदनावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे। यावेळी उपस्थित काँग्रेस चंद्रकला मगदूम, कॉम्रेड मुमताज हैदर, काँग्रेस सदा मलाबादे, कॉम्रेड भरमा तांबरे, कॉम्रेड AB पाटील, कॉम्रेड विकास पाटील यांच्यासह महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।